12 डन 213 पाय बरा वाटतोय हा आता. म्हणजे पाय मुरगळला होता ना, पडलो होतो तो आता बरा वाटतोय, सूज कमी झाली. मग आता बाबा बाबा आई नाही करणार पुन्हा तसलं काय. आणि तिने जे केलंय त्याचं काय. पण ताई तर सुखात आहे ना बाबा आता. ते तिचं नशीब चांगलं होतं म्हणून, नाहीतर तिला आयुष्यातनं उठवायची तयारी केलीच होती या बाईने. बाबा नाही करणार आई पुन्हा तसलं काही खरंच. मला नाही तशी खात्री वाटत. मी खात्री देतो. आणि जर पुन्हा तशीच वागली तर मी पण येईन तुमच्या सोबत. कुठे? वृद्धाश्रमात? नाही तसं नाही बाबा, म्हणजे आपण दोघं मिळून कुठेतरी दुसरीकडे जाऊया. ही महामाया आपल्याला तसं करू देईल असं वाटतंय तुला? कुठल्या महामायेबद्दल बोलताय तुम्ही? दात काढू नकोसा मेल्या तू. आता लग्नाचा झालायस तू, कळलं? प्रौढासारखा वाग. लोकाची पोरी येणार आहे आपल्या घरात, आणि तुम्ही पण सून येणार आहे आता घरात. जरा नीट वागा. अगं पण बिण नंतर. आता आधी मी काय सांगते ना ते ऐक. पंतांनी सांगितलं या वर्षी योग आहे. कोण पंत? अरे ते नाही का, पत्रिका बघतात ते आणि स्थळ जमवतात. या गोखल्यांचा ना आपल्याला काडीचाही फायदा झालेला नाही. आणि तुझी ताई त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यासारखीच झाली. तिला इतक्या वेळा सांगितलं बाबांना जरा तुझ्याकडे घेऊन जा, पण ती शेवटपर्यंत हो म्हणाली नाही. तू जानूला सांगितलं होतंस मला तिच्याकडे घेऊन जायला? आओ, तिला असं काही सांगण्याची माझी कुठली प्राज्ञा? मी आपलं असंच म्हटलं होतं, म्हणजे बाबांना 2 दिवस तुझ्याकडे घेऊन जा हवा पालटासाठी. नाहीतर तुम्हाला देखील माझं तोंड बघण्याचा कंटाळा चाललेला आहे ना. डोळे नाही कान किटलेत माझे. टोचून टोचून ना अगदी जीव घ्याल माझा. आणि मग कळेल तुम्हा दोघांना माझी किंमत. ते कोण? गंगाधर पंत, त्यांचं काय? ते म्हणत होते या वर्षी पिंट्याला लग्नाचा योग आहे. आई तुझं लग्न हा एकमेव विषय असा आहे की जेणेकरून हा माणूस हे घर सोडून जाणार नाही. तुला खरंच वाटतं बाबा थांबतील? त्या विषयाने जर हा माणूस माझ्याशी बोलू शकतो तर थांबू पण शकतो. अरे तूच म्हणालास ना आता नोकरी बरी आहे, त्यामुळे बघायला काही हरकत नाहीये. आणि आत्ता बघायला सुरुवात केली तर कुठे वर्षभरात काहीतरी जमेल. आणि शेवटी ह्या सगळ्या योगायोगाच्याच गोष्टी असतात की नाही. पिंट्या, तू सांगितलंस हिला?